आत्ता मोहन भागवत म्हणले की सेवा करताना औद्धत्य नसावं, ते भाजपला नडलेलं आहे की हे लाभार्थी जे आहेत ते मत देणारच, हे जे औद्धत्य आहे त्याच्यामध्ये याचक आणि दाता संबंध तुम्ही प्रस्थापित करताय आणि लोक म्हणतात की तसं असेल तर नको, आम्ही मत देत नाही. ओडिशासारख्या मागासलेल्या आणि गरीब राज्यामध्ये आर्थिक प्रश्नांपेक्षा लोक राम मंदिर सांगतात. महाराष्ट्रात किती लोकांना वाटलं राम मंदिर महत्त्वाचं आहे असं किंवा आवडलं? 17% फक्त. मुसलमान मतं देतात म्हणून काँग्रेस निवडून येतो असं नाही आहे. तर काँग्रेस निवडून येतो असं वाटलं तरच मुसलमान काँग्रेसला मतं देतात. ज्या समाजाला तुम्ही प्रचारामध्ये रोज शिव्या घातल्या तो तुम्हाला कसं मत देईल? आमचे पंतप्रधान हे भगवी वस्त्र घालून रामाच्या प्रतिष्ठापनेला जातात, एवढ्यावरती मतं मिळणं हे संपलं. असं काही झालेलं नाही की मराठी काँग्रेसकडे आणि ओबीसी भाजपकडे, असं अजिबात झालेलं नाही. नमस्कार, मी विनायक पाचलत आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पण या सिरीजची सुरुवात साधारणतः CSDSनंच केलेल्या ओपिनियन पोलपासून केली होती. आता निकाल लागलेत आणि CSDSचा पोस्ट पोल सर्वेसुद्धा आला आहे आणि यावेळी हे समजून घेणं गरजेचं आहे की जागा तर 240 आल्यात भाजपच्या, 60 कमी झाल्यात, मात्र मतदान जवळपास तेवढंच राहिलंय. नक्की वोटिंग कसं झालं, उत्तर प्रदेशमध्ये काय झालं, महाराष्ट्रात काय झालं, रिझल्ट तर आलाय, पण हा नक्की रिझल्ट का आला हे समजून पुन्हा एकदा घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर सर. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार. प्री पोल झाला, रिझल्ट आला, पोस्ट पोलही आला. खूप लोकांचं कन्फ्युजन झालं नंबर्समुळं की पोल बरोबर येतात का चुकतात. पण एखादा माणूस का मतदान करतो हे खरं तर आपल्याला या पोलमधून समजतं, जे रिझल्टमधून समजत नाही. म्हणून मला तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की जो काही तुम्ही सर्वे केलात त्यातनं तुम्हाला काय काय ट्रेंड दिसले ज्याच्यामुळे लोकांनी अशा पद्धतीचं मतदान केलं? आपण प्रीपोलची जी चर्चा केली होती त्याच्या कंटिन्युएशनमध्ये जर बोलायचं झालं तर आर्थिक प्रश्न लोकांना डाचतायत हे पुन्हा एकदा आत्ताही दिसतंय. आणि त्यामुळे मतदानाचा जर आपल्याला अन्वयार्थ लावायचा असेल तर त्यातला एक भाग हा राहील की लोकांचं समाधान आर्थिक प्रश्नांबद्दल फारसं नव्हतं. म्हणजे मोदी सरकारबद्दल थोडंफार का होईना समाधानाचं वातावरण होतं, हे बरोबर आहे. पण तरीसुद्धा जर विचारलं की तुम्हाला काय नको वाटतं, या सरकारची कोणती गोष्ट चांगली नाही वाटत आहे, तेव्हा रोजगार, महागाई, गरिबी हे प्रश्न लोकांकडनं सांगितले गेले आणि त्यामुळे एक तो मोठा ट्रेंड म्हणून आपल्याला दिसतो. आणि दुसरा ज्याची कदाचित आपण नंतर चर्चा करू तो म्हणजे राम मंदिराचा जो मुद्दा होता त्याच्याबद्दल लोकांचं मत कितीही अनुकूल असलं तरी ते लोकांचं मतदान ठरवण्यासाठी पुरेसं ठरलं नाही. असे दोन ठळक आपल्याला त्याचे ट्रेंड्स म्हणून सांगता येतील. म्हणजे राम मंदिराबद्दल बोललात म्हणून तो डेटा सहज आठवतोय म्हणून तिथून सुरुवात करतो. 20हून अधिक टक्के लोक म्हणतात की या सरकारची सगळ्यात मोठी कामगिरी कुठली तर राम मंदिर. पण राम मंदिराच्या आधारावर तुम्ही मत देणार का असं म्हणताना त्या उत्तर देणाऱ्यांची संख्या किंवा त्या मतदारांची संख्या सिंगल डिजिटही येत नाही. हा विरोधाभास काय आहे की आम्हाला राम मंदिर आवडलं, तुमचं खूप भारी काम आहे, पण ते काम तुम्ही केलं म्हणून आम्ही तुम्हाला मत देणार नाही, ह्याचं पाठीमागचं लॉजिक काय? मला असं वाटतं की लोकांना ते आवडलं पण ते पुरेसं नाही, हे आपण मागेही पाहिलेलं आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ना, बेरोजगारीचा असेल, महागाईचा असेल, ते शेवटी कुठेतरी डोकं वर काढताना दिसतात आपल्याला. की किती तुम्ही इतर गोष्टी आणल्या पुढे तरीसुद्धा जीवनाचे जे प्रश्न आहेत रोजचे ते लोकांना मतदान करताना महत्त्वाचे वाटणार, हे निसंशय आहे. आणि ते यावेळेला घडलं असणार असं म्हणायला आता वाव आहे आपल्याला. म्हणजे मग ही निवडणूक कितीही हिंदुत्वावर गेली किंवा मुसलमान विरोधावर गेली असंही आपण ठरवलं तरी मग ही निवडणूक जे तुम्ही ओपिनियन पोलच्या वेळी म्हणालेला की अधिक आर्थिक मुद्द्यांवर जाईल तशीच गेली? मुख्यतः तशीच गेली. आणि राम मंदिराचं तुम्ही म्हणलात म्हणून मी जरा शोधला कागद माझा की राम मंदिराबद्दल 23% लोक आनंदी आहेत. किंवा जेव्हा असं विचारलं की मोदी सरकारची सगळ्यात कोणती गोष्ट तुम्हाला आवडली तर राम मंदिर. पण त्याचं जर तुम्ही राज्यनिहाय फोड करायला लागलात तर तुम्हाला असं दिसेल की उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात ती सरासरीच्या खाली आहे, 23%च आहे. म्हणजे राम मंदिर जिथे बांधलं गेलं, आता फैजाबादमध्ये पराभव झाला भाजपचा, ह्याची खूप चर्चा होतीये, पण ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की हा सार्वत्रिक मुद्दा नाही झालेला. राम मंदिराचं आकर्षण कुठे होतं जास्त, सरासरीपेक्षा जास्त, तो बिहारमध्ये होतं उदाहरणार्थ. किंवा उदाहरणार्थ ओडिशामध्ये 47% लोकांनी सरकारचं चांगलं काम कोणतं म्हणून राम मंदिर सांगितलं.
ओडिशासारख्या मागासलेल्या आणि गरीब राज्यामध्ये आर्थिक प्रश्नांपेक्षा लोक राम मंदिर सांगतात हे भाजपला फायद्याचं ठरलं, पण पुरेसं नाही आहे हे इतर ठिकाणी. महाराष्ट्राची आपण चर्चा करणार आहोत नंतर असं मी समजतो. महाराष्ट्रात किती लोकांना वाटलं राम मंदिर महत्त्वाचं आहे असं किंवा आवडलं? 17% फक्त. याचा अर्थ लोकांचं ॲसेसमेंट जे आहे तुमच्या सरकारबद्दलचं, त्या ॲसेसमेंटमध्ये लोक राम मंदिर नावाची गोष्ट बसवतात. हे जे जिक्सॉ पझल आहे ना, की मला या सरकारबद्दल काय वाटतं, ठीक आहे सरकार असं मी म्हणतो, पण त्याच्यानंतर मग मला जर विचारलं की मग तुम्हाला आत्ता काय डाचतंय, महागाई, मग राम मंदिराबद्दल काय, तर 17% लोक म्हणतात की ते फार मोठं काम केलं. त्यामुळे अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन बांधणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. पण मग चला, राम मंदिराचा मुद्दा असा व्हेरिड येतोय आणि त्याचं आपल्याला दिसतंय, म्हणजे त्या त्या राज्यातल्या सीटमध्ये, वोट शेअरमध्ये ते रिफ्लेक्ट होताना दिसते. दुसरा मुद्दा असा येतो याच्या बरोबरीनं की धर्माला उत्तर जात, कमंडलला उत्तर मंडल, जे काही याची वेगवेगळी नामाभिधानं आहेत. यावेळेला मग ही इलेक्शन जातीवर गेली का? का मग महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार अशा ठराविक राज्यात किंवा आंध्र प्रदेश जातीवर गेली आणि बाकी सगळ्या ठिकाणी आर्थिक राहिली? कसं होतं, आपण प्रत्येक राज्यासाठी किंवा एकूण देशाच्या निकालांसाठी एक कुठलं तरी सूत्र घेऊन जर बसलो, मी जसं म्हटलं की आर्थिक प्रश्न होता, तर आर्थिक प्रश्न होता म्हणून मी जर आग्रह धरून बसलो की म्हणजे बाकी काहीच नव्हतं, तर मला असं वाटतं की आपलं आकलन अपुरं राहील. जसं मी म्हटलं की हिंदुत्वही होतं, आर्थिक प्रश्नही होता आणि तसा जातीचा मुद्दाही होता. दुसरं असं की एकूणच या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर अखिल भारतीय विश्लेषण करायला बसलात तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या हातातनं निसटतात, हातात काही पटकन लागत नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही जातीचा मुद्दा काढला आहे म्हणून आपण बघूयात की भाजप आणि काँग्रेस कोणत्या जाती समूहांनी कसा पाठिंबा दिला. तर काँग्रेसची जी एकूण सरासरी मतं आहेत त्याच्यापेक्षा जास्त पाठिंबा कुठल्याच जाती समूहांनी त्याला दिलेला नाही आहे. उलट उच्च जातींचा कमीच आहे आणि अर्थातच इतर आणि ज्याच्यामध्ये मुख्यतः अल्पसंख्य येतात त्यांचा जास्त आहे, ते आपल्याला माहिती आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. भाजप पहा तुम्ही, भाजपचं काय झालेलं आहे की किंचित त्यांची पूर्वापार जी मिळायची ते ओबीसी मतं ती थोडी कमी झालेली आहेत, पण उच्च जातींचा भरघोस पाठिंबा सोडला तर बाकी जातीच्या आधारावर भाजपच्या विजय किंवा पराजयाचं विश्लेषण करणं अखिल भारतीय पातळीवर सुतराम शक्य नाही आहे. कारण 14 आणि 19चे जे पॅटर्न्स आहेत त्याच पॅटर्नमध्ये हे मतदान झालेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हे अखिल भारतीय एक काहीतरी विश्लेषण द्यायचं हा आग्रह सोडून देऊन तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे वेगवेगळी राज्ये घेऊन बघावं लागेल की कुठे भाजपचा पराभव झाला, त्याची वेगवेगळी त्या त्या राज्यातली काय कारणं होती. म्हणजे राज्य पातळीवरचं राजकारण त्यांनी डोकं वर काढलं यावेळेला, जे 14 आणि 19 साली खाली बसलं होतं. मग असं 2 पातळ्या ज्या असतात, स्टेट लेवलचं राजकारण आणि अखिल भारतीय, त्याच्यातलं अखिल भारतीय राजकारण नावाची गोष्ट ही 14 आणि 19मध्ये वरचढ ठरली. आणि त्यामुळे कुठलंही राज्य असू दे, त्यातले काहीही प्रश्न असू देत, सगळ्यावरती एका अर्थाने पूर्ण वरवंटा फिरवून अखिल भारतीय राजकारण नावाची आणि मोदींच्या लोकप्रियतेची जी परिणाम होते आणि त्याचं जी परिणती होती ती आपल्याला निवडणूक निकालांमध्ये दिसते. यावेळेला तसं दिसत नाही. यावेळेला तुम्ही म्हणलात मोदी, तर प्रत्येक राज्यात मोदी फॅक्टर वेगळ्या पद्धतीने काम करताना तुम्हाला दिसेल आणि तेच जातीचं झालं. म्हणजे उदाहरणार्थ केरळचं उदाहरण घ्या तुम्ही, केरळ मुद्दाम घेऊ आपण कारण तिथे भाजपला जागा एकच मिळाली, पण केरळमधल्या द्विध्रुवीय राजकारणात भाजपनी दमदार प्रवेश केला हे आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहे. डबल डिजिट 2 आकडी त्यांची मतांची टक्केवारी पोचली. काय झालं नेमकं तिथे, तर लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट जी आहे म्हणजे डावी आघाडी, त्या डाव्या आघाडीचे मतदार हे जास्त प्रमाणावर भाजपकडे गेले आणि त्यामुळे ती आघाडी खलास झाली आणि सगळा विजय काँग्रेसला मिळाला. कारण ते पुरेसे गेले नाहीत. ते कोण गेले, तर नायर उच्च ज्याला म्हणता येईल अशा जातींपैकी आणि इळावा ओबीसी, हे जे 2 खंबीर आधार डाव्या आघाडीचे होते ते ढासळले आणि त्यातले मोठे गट हे भाजपकडे गेले. आणि मग बाकीची मतं जी आहेत ती तिथल्या द्विध्रुवीय पद्धतीने शिल्लक काँग्रेसकडे आणि काँग्रेस आघाडीकडे राहिली. आणि त्याचा ड्रॅमॅटिक परिणाम असा झाला की एका बाजूला भाजपला केरळमध्ये प्रवेश मिळाला, पण आकड्यांच्या भाषेत जर पाहिलं तर
लोकशाही आघाडी म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडी जी आहे तिने केरळ सगळा व्यापून टाकला आकडेवारीच्या सीटच्या भाषेत. हे जातीचं गणित त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने झालं. पश्चिम बंगालमध्ये म्हणजे इतर ठिकाणी भाजप हा उच्च जातींचा जास्त पाठिंबा वगैरे मिळतो असं मी म्हणालो. पश्चिम बंगालमध्ये नेमकं उलट आहे. ओबीसी आणि ST या दोन समूहांमधनं भाजपला पश्चिम बंगालमध्ये जास्त पाठिंबा मिळाला. कारण तिथला ममता बॅनर्जींचा पक्ष हा भद्र लोकांचा पक्ष म्हणून आता प्रस्थापित झाला आहे. म्हणजे संपूर्ण चक्र कसं फिरलं लक्षात घ्या की मुळात डावे पक्ष हे तिथले भद्र लोकांचे पक्ष, मतं गरिबांची घेत असले तरी पक्ष भद्र लोकांचा होता तो. ती जागा ममता बॅनर्जींनी घेतली आणि त्यामुळे हा जो मधला सगळा पट्टा उरला ओबीसी आणि आदिवासी तो भाजपकडे गेला. त्यामुळे ह्या पद्धतीने जातींचं गणित हे राज्यनिहाय पाहावं लागेल. पण सर हे जरी मान्य केलं तरी एक ट्रेंड असा दिसतो, असं वाटतं की विशेषतः ज्या राखीव जागा आहेत देशभरात आणि म्हणून तिथं अनुसूचित जाती किंवा अल्पसंख्याक किंवा या सगळ्यांचा हे SC ST म्हणतो आपण त्याला शेड्यूल कास्ट, तर इथं काँग्रेस वाढताना दिसती. उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्या सर्व SC राखीव जागा यावेळेला काँग्रेस प्रणित आघाडीकडे गेल्या. तर असं झालंय का? माहिती आहे का, खरं सांगू का तुम्हाला की राखीव जागांच्या आधारे विश्लेषण करणं हे फार जुजबी आहे. कारण त्याच्यातला आदिवासींसाठीच्या म्हणजे अनुसूचित जमातींसाठीच्या राखीव जागा ज्या असतात तिथे आदिवासी किंवा अनुसूचित जमातींचं बाहुल्य असतं. पण ज्यांना अनुसूचित जातींसाठीच्या राखीव जागा म्हणतात तिथे अनुसूचित जातींची तुलनेने संख्या जास्त असली तरी त्यांचं मतदारसंघात बाहुल्य असतंच असं नाही, किंवा नसतं बहुतेक ठिकाणी. आणि त्यामुळे शेवटी निर्णय जो होतो तो तिथले बिगर अनुसूचित जातींचे मतदार कुणाकडे जातात याच्यावरती निर्णय होतो. आणि त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काही मला असं वाटत नाही की फार निष्कर्ष काढता येतील. केवळ अनुसूचित जाती आणि जमातींच्या मतांचा जर विचार केला तर अनुसूचित जातींची मतं काही राज्यांमध्ये काँग्रेसला मिळाली. अनुसूचित जमातींची उदाहरणार्थ महाराष्ट्रात किंवा इतरही काही राज्यांमध्ये काँग्रेसला चांगली मतं मिळाली. पण भाजपकडनं तो मतदार गेला पूर्ण असा निष्कर्ष काढता येणार नाही. आणि ते स्वाभाविक आहे. भाजपची मतं जेमतेम 1% कमी झालेली आहेत याचा अर्थ त्यांचे मतदार हे साधारणपणे कायम आहेत. त्या मतदारांचा ठळक पॅटर्न जो आहे आकृतिबंध जातीच्या आणि जमातींच्या भाषेत तोही कायम आहे की उच्च जाती आणि OBC यांची जास्त मतं, दलित आणि आदिवासी या समूहांची त्या मानाने कमी मतं आणि मध्यम जातींची विखुरलेली मतं, अल्पसंख्याकांची फारशी नाही. हा जो आकृतिबंध आहे भाजपच्या मतांचा तो कायम आहे अजूनही. सर दलितांचं एक आपण बोललो. दुसरा मुद्दा ज्याची खूप चर्चा चालू आहे ती म्हणजे मुसलमान समाज एक गठ्ठा भाजप विरोधी गेला आणि त्याच्यामुळं देशभरात जागा भाजपच्या कमी झाल्या. याचं एक सॅम्पल म्हणून दिलं जाणारं उदाहरण धुळे की 6 पैकी 5 विधानसभामध्ये भाजपला व्यवस्थित आघाडी आणि एका मालेगाव मध्ये 1,90,000 की जो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे भाजप पाठीमागं जातं. खरंच देशभर असं झालंय का? आणि याच्याहून महत्त्वाचा प्रश्न, हे दर 5 वर्षांना असंच व्हायचं का आणि आता फक्त ते नजरेत येते का? त्याला खूप अवघड उत्तर आहेत. त्यातलं सोपं उत्तर आधी सांगतो की ज्या समाजाला तुम्ही प्रचारामध्ये रोज शिव्या घातल्या तो तुम्हाला कसं मत देईल? त्यामुळे ते भाजपला मत देत नाहीत आणि भाजपनी त्यांचं शत्रुत्व ओढवून घेतलेलं असल्यामुळे त्यांना दुसरीकडे जाऊन भाजपचा पराभव करण्याची रणनीती आखावी लागणार हे अगदी अपरिहार्य होतं. हा एक उत्तराचा भाग आहे. दुसरा असा की हे भाजपला मिळणारी मुस्लिम मतं गेल्या 3 निवडणुकांमध्ये सर्वसाधारणपणे आहेत तेवढीच आहेत. ती कमीही झाली नाहीत, वाढलीही नाही आहेत. 7 ते 8% मतं ही भाजपला मुसलमानांच्या मध्ये मिळतात. यावेळेला काही त्याच्यात वेगळं झालेलं नाही आहे. असं काही झालेलं नाही की ती मतं शून्यावर आली आहेत. गुजरातमधले उदाहरणार्थ अनेक पट्टे असे आहेत की जिथले मुसलमान भाजपला मत देतात त्यांनी याही वेळेला दिलेलं आहे. आणि त्यामुळे गुजरातमधली मुसलमानांच्या मतांची टक्केवारी जर पाहिली त्याच्यात भाजपचा वाटा हा जास्त आहे. मग उरला प्रश्न भाजप खेरीज मुसलमानांनी कुणाला मतं दिली, तर ती त्या त्या राज्यात जो भाजपच्या विरोधी पक्ष उभा राहिलेला होता असं त्यांना वाटलं असेल, त्यांना ती मतं गेली असणार असं मानायला जागा आहे. आणि त्यामुळे काँग्रेसला सरसकट मिळालेली नाही आहेत. ती मतं काँग्रेसला जी मिळतात ती साधारण 10तले 4 मुसलमान काँग्रेसला देश पातळीवर मत देतात आत्ता या निवडणुकीत. याच्या आधी गेल्या 2 निवडणुकात तेवढेही देत नव्हते. का देत नव्हते? तर तेव्हा
काँग्रेस निवडून येऊन भाजपला टक्कर देईल अशी शक्यताच नव्हती, म्हणून देत नव्हते. म्हणजे उलटं आहे, मुसलमान मतं देतात म्हणून काँग्रेस निवडून येतो असं नाही आहे. तर काँग्रेस निवडून येतो असं वाटलं तरच मुसलमान काँग्रेसला मतं देतात आणि तिथेच देतात. हे फार इंटरेस्टिंग आहे आणि हे बघितल्याशिवाय समजत नाही डिटेल. आणि तुम्ही जे म्हणताय ना धुळ्याचं किंवा तत्सम मतदारसंघांचं, ते बरोबर आहे. मतदारसंघाच्या पातळीवरती ज्याला टॅक्टिकल वोटिंग असं म्हणतात ते केलं जाऊ शकतं आणि ते विविध समूह करतात, केवळ मुसलमानच ते करतात असं नाही आहे. म्हणजे टॅक्टिकल वोटिंग हे पुण्यामध्ये उदाहरणार्थ उच्चवर्णीय समाजसुद्धा करतो की नाही, कोण उमेदवार आहे याचा विचार न करता आपला पक्ष कोणता हे पाहून ते टॅक्टिकल वोटिंग पुण्यात होतं. मुंबईतला गुजराती मतदार टॅक्टिकल वोटिंग करतो का नाही, तर तो करतो. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा जर आपण लोकशाहीमधली टॅक्टिकल वोटिंग नावाची गोष्ट आणि मतदारांचं शहाणपण, चतुराई ही मान्य केली, तर मग ही वोट बँक, ब्लॉक वोटिंग या गोष्टी बाजूला ठेवायला आपल्याला काही हरकत नाही, कारण ते टॅक्टिकल भाग असतात. सर, मगाशीच्या उत्तरात जातींच्या आधी तुम्ही म्हणालात त्याच्यावर मला यायचं आहे की नरेंद्र मोदी या व्यक्तीची लोकप्रियता फार घटताना दिसत नाही. तुमच्या लेखात स्टॅग्नेटेड असा उल्लेख आहे. म्हणजे भाजपची मतंही कमी होताना दिसत नाहीत. पण ही निवडणूक देशाची होत नाही, प्रत्येक राज्यात वेगळी निवडणूक होते. मग हेच नरेंद्र मोदींचं अपयश आहे का की स्वतःची लोकप्रियता आहे मात्र देशभरात मोदींसाठी मत द्यावं अशी निवडणूकच होत नाही? ही निवडणूक तशी नाही झाली असं माझं म्हणणं आहे. गेल्या 2 निवडणुकांमध्ये मुख्यतः मोदींच्या एकूण भूमिका आणि मोदींचं व्यक्तिमत्व, त्यांचं नेतृत्व हे मध्यवर्ती ठेवणं भाजपला यशाकडे घेऊन जाणारं ठरलं. ह्या वेळेलाही त्यांनी तोच प्रयत्न केला. तुम्हाला आठवत असेल तर आपण याची चर्चाही केली होती की मोदी की गॅरंटी, मोदी सरकार की गॅरंटी, मोदी 1, मोदी 2 हीच सगळी भाषा होती. म्हणजे मध्यवर्ती कोण आहेत? मोदी. नेतृत्व कोण करतायत? मोदी. आणि प्रचार कोण करतायत? तर मोदी. हे सगळीकडे होतं आणि त्यामुळे ह्या वेळेला त्याला मर्यादा आल्या. मोदींची लोकप्रियता कमी झाली असं मला वाटतं म्हणणं हे चुकीचं ठरेल. कारण मोदी विरुद्ध राहुल असं कितीही आपण टाळलं आणि पक्षांनी टाळलं तरी लोकांना जर विचारलं की पुढचा पंतप्रधान कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं, तर मोदींना 42% लोकांची पसंती होती या वेळेला. ती थोडी जास्त रिपोर्ट झाली असं आपण मानू, कारण ज्याला आपण म्हणतो इन्कम्बंट ॲडव्हान्टेज जो असतो तो त्यांना होता की ते आहेत पंतप्रधान, त्यामुळे लोकांनी त्यांचं नाव घेतलं. राहुल गांधी 27% पोचतात, पण 27% पोचले. मागे जे काही होते तिथपासून डबल त्यांची लोकप्रियता आता झाली असं आपल्याला म्हणता येईल. पण मगाशी मी म्हणत होतो तोच मुद्दा इथे येतो की हे झालं ऑल इंडिया. तुम्ही राज्यनिहाय जर पाहिलं तर तुम्हाला गंमत अशी दिसते की ज्या राज्यांमध्ये मुळात भाजप सरकारला मत द्यायचं नाही असं लोकांच्या मनात असणार, तिथे मोदींची जादू चालली नाही. त्याचं माध्यमांमध्ये गाजलेलं आमच्याच अहवालातलं जे उदाहरण आहे ते उत्तर प्रदेशचं आहे की उत्तर प्रदेशमध्ये कल्पना करा की जिथून मोदींच्या विजयाचा रथ मुळात 14 साली सुरू झाला, त्या उत्तर प्रदेशात मोदींना 32% आणि राहुल गांधींना 36% पंतप्रधान पदासाठी पसंती आहे. बापरे. याचा अर्थ असा झाला की तिथे लोकांना इतर कारणांबरोबर अनेक कारणांनी मोदींच्या आणि भाजपच्या पेक्षा वेगळं काहीतरी शोधायचं हे ठरलं होतं आणि त्यामुळे मोदींचं आकर्षण कमी झालं. मी परत महाराष्ट्राचं देतो, कारण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना महाराष्ट्रात कुतूहल असतंच आणि महाराष्ट्रात भाजपचा धुव्वा उडाला हे आपल्याला माहिती आहे. ते कुठे रिफ्लेक्ट होतं, तर उदाहरणार्थ महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या पंतप्रधान होण्याला पसंती 34%च, म्हणजे नॅशनल ॲव्हरेजपेक्षा कमी, आणि राहुल गांधींना 30%, जवळपास त्यांच्यापर्यंत ते पोचतात. बाकी केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू तिथे तर मोदी लोकप्रिय नाहीच आहेत, तेलंगणातही नाही आहेत. मग कुठे अतोनात लोकप्रिय आहेत? तर तुम्हाला असं दिसेल की ओडिशामध्ये, की जिथे लोकांनी नवीन पटनायकांना घरी बसवायचं हे ठरवलं, तिथे मग लोक मोदींकडे वळले आणि उदाहरणार्थ तिथे 67% पसंती मोदींना पंतप्रधान व्हायला आहे. बापरे. बर. त्यामुळे हे जे व्हेरिएशन आहे ते जर लक्षात घेतलं तर तुम्हाला असं म्हणावं लागेल की हा केवळ मोदी नावाचा फॅक्टर नाही आहे, दुसरं काहीतरी आहे. लोकांचा आधी चाललेलं आहे डोक्यात त्यांच्या काहीतरी खळबळ, आणि मग मोदी नावाच्या खुंट्याला ते आपला निर्णय लटकवतात आणि म्हणतात की मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही हे सगळं करतोय. तुम्हाला माहिती आहे, आपण असा प्रश्न विचारतो की जर मोदी पंतप्रधान पदाचे भाजपचे उमेदवार नसते तर तुम्ही कुणाला मत दिलं असतं? ते तुमचं मत बदललं असतं का?
आणि भाजपच्या मतदारांमध्ये जर मोदी नसते तर आपलं मत बदललं असतं असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 4-1 आहे. म्हणजे कल्पना करा की आज भाजपला जी 36% मतं मिळालेली आहेत त्याच्यात जर मोदी नसते तर ती मतं ही 8-9% कमी झाली असती, 27% आली असती. त्यामुळे आपण जेव्हा बोलतो ना की मोदींची जादू चालली नाही का, तर एका अर्थाने हो, नाही चालली. पण भाजपच्या दृष्टीने जर विचार केला तर मोदी हे त्यांचं जगण्याचं रसायन आहे. जर मोदी नसते तर ते 27-28% गेले असते, कारण त्यांच्याच मतदारातले 1/4 1/4 मतदार असं म्हणतात की मोदी नसते तर आम्ही दुसरं काहीतरी केलं असतं. बापरे. त्यामुळे म्हणून मोदी होते का नव्हते, म्हणजे आपल्याला मोदी आवडतात का नाही याच्यावरती हे असेसमेंट न करता दोन्ही बाजूनी पाहायला लागेल की मोदींच्या मुळे काय काय झालं आणि मोदींच्या मर्यादा काय राहिल्या या निवडणुकीत. हे मोदी होतेही आणि मोदी नव्हते असं म्हणता येईल. एक्झॅक्टली. भाजपसाठी मोदींचं असणं हे फार महत्त्वाचं होतं. बाकीच्या पक्षांच्या दृष्टीने आणि एकूण राजकारणाचा विचार केला तर मोदींच्या असण्याने निवडणुकीला कलाटणी नाही मिळाली. पण सर ठीक आहे, मान्य आहे की हे असं दिसतं. तुम्ही आता 1996 पासूनचे तर CSDSचेच म्हणजे लोकनीतीचेच सर्वे आहेत. एकच नेता 10 वर्ष ज्यावेळी सत्तेत असतो त्याच्यानंतरचे हे आकडे हिस्टॉरिकली चांगले का वाईट? म्हणजे 2014ला तुमचा सर्वे सांगतो की 37% आसपास मोदी पंतप्रधान व्हावेत असं होतं, मग 47 वर गेलं आणि आता 41 वर आलं. म्हणजे ते 2014 पेक्षा जास्तच आहे. बरोबर. मग 10 वर्ष सत्ता गाजवल्यानंतर स्वाभाविकपणे असं म्हणतात की अँटी इन्कम्बन्सी तयार होते. मग त्या मानानं इतिहासाच्या पटावर हा परफॉर्मन्स चांगला म्हणायचा का वाईट म्हणायचा? गेल्या 30-40 वर्षांचा जर विचार केला तर आपल्याला निश्चित असं म्हणायला लागेल की हे जे यश मोदींना मिळालेलं आहे की स्वतःला मध्यवर्ती ठेवून राजकारण केल्यामुळे त्या राजकारणाला स्वतःच्या कवेत घेता येतं. ते गेल्या 40 वर्षांमध्ये तर कुणाच नेत्याला जमलं नाही, कारण गेली 40 वर्ष भारतामध्ये असं अखिल भारतीय पातळीवरचं इंदिरा गांधींच्या पश्चात नेतृत्वच नव्हतं. राजीव गांधी हे एक निवडणुकीपुरते आले आणि गेले, दुसऱ्या निवडणुकीत त्यांना काही यश मिळालं नाही, त्यामुळे मी ते याच्यात मोजत नाही. त्यामुळे मोजायचं झालं तर ते इंदिरा गांधींबरोबर मोजायला लागेल, त्याच्या खेरीज आपल्याला हे दिसत नाही. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की गेली 40 वर्ष असं स्वतःभोवती सलग सोडाच पण एका निवडणुकीसाठी सुद्धा राजकारण स्वतःभोवती फिरवणं हे कोणाही नेत्याला जमलेलं नाही. म्हणजे अगदी वाजपेयींनाही ते जमलेलं नाही. 99चं राजकारण हे की त्यांच्या भोवती नव्हतं. वाजपेयींमुळे काही गोष्टी साध्य झाल्या हे खरं आहे, पण वाजपेयींभोवती ते राजकारण फिरत नव्हतं तेव्हाचं 99चं. आणि त्या अर्थाने मोदींचं यश, परत मगाशी मी म्हटलं तसंच, यश आणि अपयश हे मोजताना तुम्ही करताय तसं बघायला लागेल की गेल्या 4 दशकांमध्ये जे कुणाला जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. पण त्याच्यानंतर मी अप्रतिहत ते करू शकीन हा मोदींचा जो दावा आहे त्याला या निवडणुकीने बारीकशी टाचणी लावली. सर असंच सुचलेला म्हणून क्युरिओसिटीचा प्रश्न योग्य आहे का नाही मला माहित नाही. देशात तर असं कोणी केलं नाही, पण राज्यात मात्र नवीन पटनाईक 24 वर्ष, शिवराज सिंग चौहान जवळपास 20 वर्ष, त्याच्या आधी गुजरात तर म्हणजे काय 1900 जवळपास 99-97 पासून भाजप बरोबर. राज्यात तर राज्यांचं म्हणजे साऊथमध्ये तर वेगळंच, ते काही ठिकाणी आलटून पालटून काही ठिकाणी पण तामिळनाडूमध्ये दीर्घकाळ करुणानिधी आणि जयललिता यांच्या भोवती बायपोलर. राज्यात हे जमतं का? आणि राज्याच्या मनानं देशाशी बघताना काय काय दिसतं? कसं असतं माहितीये ना की राजकारणात लोकांच्या दृष्टीने जर विचार केला तर नेहमीच नेतृत्वाचं आकर्षण हे लोकांना असतंच. आणि प्रयत्न असा असतो की राजकीय पक्षांचा की कोणीतरी नेतृत्व प्रोजेक्ट करून त्याचं एनकॅश करायचं, ते नेतृत्व एनकॅश करायचं. हा राजकीय पक्ष अनेक वेळेला प्रयत्न करतात. तो कधी NT रामारावांच्या रूपाने आंध्रामध्ये, कधी अगदी वेगळ्या पातळीवर ज्योती बसूंच्या रूपाने पश्चिम बंगालमध्ये असं काम करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे ही प्रोसेस स्पर्धात्मक किंवा लोकशाहीच्या राजकारणात कायम असते की एकीकडे आपण जात, अमुक तमुक, हितसंबंध, वर्ग हे सगळं बघत असतो, पण त्याच वेळेला भावनिकदृष्ट्या लोक कोणीतरी नेता आणि त्याच्यामध्ये हे सगळं शोधायचा प्रयत्न करत असतात. ते दीर्घकाळ चालतं का? तर साधारणपणे राज्याच्या म्हणजे छोट्या युनिटच्या पातळीवर ते दीर्घकाळ चालू शकतं. देशाच्या पातळीवर ते दीर्घकाळ चालणं हे जास्त अवघड असतं. आणि त्या अर्थाने मोदींनी हे जे साध्य केलेलं आहे 2 टर्म्स किंवा तिसरी टर्म सुद्धा, ते नेतृत्वाच्या दृष्टीने जर विचार केला की स्वतःभोवती राजकारण फिरवत राहण्याची कला
तर ते महत्त्वाचं आहे. तर दुसरा एक ट्रेंड तुमच्या पोस्टपोल सर्वेतनं दिसतो, प्रीपोलपेक्षा थोडा स्टार्क झालेला दिसतो, ते म्हणजे शहरी विरुद्ध ग्रामीण किंवा काय इंडिया विरुद्ध भारत, त्याला जे काही नामाभिधान आपण देऊ, हे नक्की कशामुळे झाले, काय झाले? आणि असं जर का असेल तर जो कोर भाजपचा बेस मानला जात होता त्याच बेसकडे भाजप आता परत चाललंय का, जे मध्ये विस्तारलेलं ते? नाही, मला वाटतं तसं नाही म्हणता येणार. दुसरा भाग त्याच्यातला, भाजपचा विस्तार जो झालेला आहे तो झालेलाच आहे, पण भारताचं शहरीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, होतं आहे. आणि त्या शहरीकरणामुळे एकूणच भारत हा आता केवळ गावांचा किंवा ग्रामीण भागाचा देश राहिलेला नाही आहे, तो जास्त गुंतागुंतीचा झाला आहे. ज्याला ग्रामीण भाग असं आपण म्हणतो, त्यातले अनेक भाग हे ग्रामीण आणि शहरीच्या सीमेवरती असतात आणि तिथल्या महत्त्वाकांक्षाही आता एका अर्थाने शहरी स्वरूपाच्या व्हायला लागलेल्या आहेत. दुसरीकडे मात्र शेतीच्या अरिष्टामुळे ग्रामीण भागामध्ये जी एकूण विपन्नावस्था आहे तिचा आणि शहरातल्या विपन्नावस्थेचा जर आपण विचार केला तर त्यांची तुलना होऊ शकत नाही. याचं कारण, ज्याला आपण तात्पुरत्या नोकऱ्या म्हणतो, काहीतरी उद्याच्यासाठी जेवायला आज मिळणं म्हणतो, त्या संधी शहरांमध्ये मिळून जातात. खेड्यामध्ये एकदा तुमची शेती ढासळली की तुमचं कुटुंब हे ढासळतंच. आणि ही जी ढासळण्याची अवस्था आहे खेड्यांमधली, त्याच्यातनं रोजगार, महागाई, भाववाढ हे सगळे प्रश्न हे खेड्यामध्ये इमिजिएट तातडीने तुम्हाला भेडसावतात. शहरांमध्ये ते प्रश्न नसतात असं नाही, पण शहरांमध्ये त्या प्रश्नांवरचे तात्पुरते मलमपट्टीचे उपाय का होईना घडत असतात आणि त्यामुळे तुम्ही एका अशा अवस्थेत येऊन ठेपता की काही गोष्टी होत आहेत. दुसरं, शहरांमध्ये ज्याला आपण माध्यमं म्हणतो त्यांची पोच ही जास्त असते आणि त्यांचा एकूण लोकांवरती होणारा आवाजाचा वर्षाव हा जास्त असतो आणि त्यातनं पडणारा प्रभाव हा जास्त असतो. ती माध्यमं ज्या विचारांचा आणि पक्षाचा प्रचार करतात त्याचा प्रभाव लोकांवरती जास्त पडतो. ज्या प्रमाणावरती शहरांमध्ये सतत टेलिव्हिजनवरनं आणि प्रिंट माध्यमांमधनं जे मोदी बोलतील तेच बातम्या म्हणून छापलं जातं, ते पाहिलं तर स्वाभाविकच शहरांमध्ये मोदींच्याबद्दल जास्त अनुकूलता असण्याची शक्यता स्वाभाविक आहे, असणारच. आणि तिसरं, विकासाचा प्रश्न, की शहरांमध्ये एक तुम्हाला खरा खोटा विकास दिसतो, म्हणजे फ्लायओव्हर दिसतात, ते पाडले जातात पुन्हा पुन्हा, हा भाग वेगळा, पण शहरात तुम्हाला फ्लायओव्हर दिसतात, तुम्हाला मोठमोठाले रस्ते होताना दिसतात. ह्या सगळ्यामधून एकूण चकचकीत विकासाच्या ज्या खोट्या कल्पना असतात त्या शहरांमध्ये तुम्हाला रिअलाईज होतात, दिसतात, मान्य होत आहे. आणि त्यामुळे शहरांमधल्या लोकांना ज्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये मोदी सरकारबद्दल असमाधान असेल त्या मानाने थोडं कमी होतं. याला दोन आणखी मुद्दे जोडले पाहिजेत. एक, तुम्ही म्हणतात तेवढा तीव्र शहरी आणि ग्रामीण असा थेट भेद नाही आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की भाजपच्या स्वतःच्या पाठीराख्यांमध्ये किंवा मतदारांमध्ये फार मोठं अंतर नाही आहे शहरी आणि ग्रामीण ह्याच्यामध्ये. आणि दुसरं, त्याहून महत्त्वाचं, विरोधी पक्षांच्या आणि विशेषतः काँग्रेसच्या मतांमध्ये जर पाहिलं तर त्याच्यात ग्रामीण भागाची फार जास्त मतं नाही आहेत. अजूनही ते डिव्हिजन करता आलेलं नाही आहे विरोधी पक्षांना. हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे त्याच्यातला. आणि दुसरा मुद्दा जो लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे छोटी शहरं ही इतकी भाजपच्या बाजूने नाही आहेत. महानगरांमध्ये ज्या प्रमाणावर भाजपचं आकर्षण आहे त्या प्रमाणात छोट्या शहरांमध्ये नाही आहे. तिथे जास्त तीव्र स्पर्धा आहे. पण हे कशामुळे असेल? त्याचं हे एक कारण हेच आहे की त्यांचा गावांशी असणारा संबंध हा जास्त रुटीन, रेग्युलर असतो आणि जाणं येणं असतं, हा एक भाग. आणि सगळी छोटी शहरं तुम्ही जर पाहिलं तर ती भकास असतात, विकास तिथे घडतच नसतो. मोठ्या शहरांमध्ये पैसा ओतला जातो, सगळ्या योजना मोठ्या शहरांमध्ये येतात आणि जे काही घडतं ते सगळं मोठ्या शहरांमध्ये घडतं. छोटी शहरं ही मधल्यामध्ये लटकतात, त्यांचे विकासाचे प्रश्न हे कोणीच हाताळत नाही आणि त्यातनं तिथली नाराजी कायम राहते. सर, या तुमच्या प्रश्नावर एक इंटरेस्टिंग प्रश्न होता की कोणता विकास आवडतो. म्हणजे एकात रस्ते वगैरे होतं आणि दुसऱ्यात मग सामाजिक न्यायाच्या दिशेने जाणार होतं. तर ह्याच्या उत्तरातनं काय होतं? म्हणजे समजा शहरातल्या लोकांना असं वाटतं का की अरे माझं मुंबईला जायचं अंतर कमी झालं, अटल सेतू झाला, तो आत्ताचा तो जोडणारा झाला, तर मग विकास झाला. पण असं मग ग्रामीण भागातल्या लोकांना वाटत नाही का त्यांना हा फरक पडतो? त्यांनाही त्याचं आकर्षण असतंच.
पण ते त्यांच्यापर्यंत कधी पोचण्याचा प्रश्न येत नसतो. आणि दुसरं म्हणजे हा जो तुम्ही विचारताय ना, तो प्रश्न लोकांच्या दृष्टीने ॲक्च्युली चुकीचा आहे. लोक म्हणतात आम्हाला दोन्ही हवं आहे. म्हणजे ज्याला तुम्ही अनुदानं म्हणतात ती, आणि ज्याला तुम्ही विकास म्हणतात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ते, हे दोन्ही लोकांना हवं आहे. लोक असा आयदर ऑर, हे किंवा ते, असा विचार नाही करत. लोकांना दोन्ही गोष्टी हव्या असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती केवळ निर्णय होत नाहीत लोकांचे. लोकांना दोन्ही हवं असते याच्यावर मला यायचं आहे, पण त्याच्या आधी याला जोडून असणारा प्रश्न, भाजपचा जो मूळ उगम आहे गेल्या 60 जितक्या वर्षातला, आधी वेगळ्या रूपात मग आता भाजपच्या रूपात, हा आणि संघ परिवार हा शहरी राहिल्यामुळं ग्रामीण भागाला सामावून घेणारा किंवा सर्वसमावेशक विकासाचं प्रारूप मांडण्यात भाजप कमी पडतं का? आणि याला जोडून का मी हे विचारतोय, ते सातत्यानं असं दिसतंय की शेतीचे प्रश्न जे महागाईच्या रूपानंही काही प्रमाणात समोर येतात, गेल्या 10 वर्षात कोण कृषी मंत्री होतं हे माहीत नसणं, बाकी सर्व बाबतीत सांगायची कामं आहेत पण कृषी क्षेत्रातलं सांगण्याजोगं प्रचार करू शकणारं काम नाही, आणि आता मग थेट शिवराज सिंग चौहानांना कृषी मंत्री बसवणं, म्हणजे कृषी मंत्रीपदी बसवणं, या सगळ्याचा अर्थ शेतकऱ्यांना सामावून घेणारा, ग्रामीण भागांना सामावून घेणारा सर्वसमावेशक विकास हे मॉडेल भाजप काढू शकलेलं नाही का? नसेल तर का? म्हणजे त्याचा अर्थ काय? काढू शकलेलं नाही हे बरोबर आहे, पण त्याला तुम्ही जे कारण सुचवताय ते पुरेसं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे की भाजप हा पूर्वापार शहरी लोकांचा पक्ष आहे म्हणून ते झालं आहे असं नाही आहे. तर एकूण विकासाची त्यांच्या डोक्यामध्ये भाजपच्या असलेली जी कल्पना आहे, आणि खास करून भाजपच्या, म्हणजे मी आता मागे जनसंघाकडे जात नाही आहे, तर 80 नंतरचा भाजप हा जो पक्ष आहे त्याच्या डोक्यातली जी विकासाची कल्पना आहे त्याच्यात शेतीला प्राधान्यच नाही आहे. आणि त्याचं कारण तुम्ही अगदी थेट इंडिया शायनिंगच्या प्रमोद महाजनांच्या काळातल्या त्यांच्या भूमिकांकडे गेलात तरी तुम्हाला दिसेल की हे जे शहरी ग्रामीण आहे त्याच्यातलं विकासाकडे आणि भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याकडे नेणारा रस्ता हा शहरी विकासाचा आहे. म्हणजे तुम्ही अगदी वाजपेयींची त्यातल्या त्यात महत्त्वाकांक्षी आणि चांगली योजना जी होती गोल्डन क्वाड्रिलॅटरलची, तिथपासून जरी पाहिलं तरी तुम्हाला असं दिसेल की हा सगळा भर व्यापार, उदीम, व्यवसाय, उद्योग, कारखानदारी यांच्या मोबिलिटीसाठी चाललेला आहे. म्हणजे जसं एका लेवलला ब्रिटिशांनी रेल्वे आणली ती त्यांच्या आर्मीच्या मुवमेंटसाठी आणली म्हणतो आपण, तसं हे आहे की होताना फायदे एकदा रस्ते झाले की सगळ्यांचे होतात, पण मूलतः त्या सुविधांच्या मागची कल्पना जी आहे ती ही आहे की एक मोठा विकास झाला की बाकीच्या गोष्टी होतील. आणि ते तुम्हाला दिसेल की भाजपच्या भूमिकेत अजूनही शिल्लक आहे. जे उदाहरणार्थ मध्यंतरी भाजपचे आणि मोदींचे एकेकाळचे सल्लागार अरविंद पानगडिया म्हणाले होते, तेच त्यांच्या डोक्यात आहे की वेल्थ क्रिएशन, तुम्ही संपत्ती निर्माण करा, नंतर त्या संपत्तीचं वाटप समाजामध्ये आपोआप होईलच. ही जी भूमिका आहे ती, आणि दुसरीकडे पूर्णपणे उद्योगप्रधान भूमिका, आणि त्यामुळे शेतीकडे झालेलं दुर्लक्ष किंवा शेतीला दिलेलं दुय्यम महत्त्व हे त्यांच्या भूमिकेमध्ये मध्यवर्ती आहे. त्याचा ते शहरी असण्याशी किंवा ते कोणत्या बॅकग्राऊंडमधून आले याच्याशी काही संबंध नाही आहे. सर, तुम्ही दुसरा एक उल्लेख केलात की विकास आणि सामाजिक न्याय असं दोन्ही मतदाराला हवं असतं. ह्याचवरती बेस्ड भाजपने एक मॉडेल उभं केलं, ते म्हणजे लाभार्थ्यांचं. 2019च्या निकालानंतर खूप ॲनालिस्टनी अशी भाषणं दिली, असे चर्चेत मुद्दे मांडले की आम्हाला लाभार्थी दिसत होते पण ते भाजपला मत देतील असं वाटत नव्हतं. विशेषतः त्यावेळी उज्ज्वला योजनेची चर्चा झाली. आत्ता तुमच्या सर्वेत हे विचारलेलं दिसतंय, आणि साधारणपणे असं दिसतं की लाभार्थी भाजपला मत देत आहेत असं दिसत नाही. एका बाजूला जी PDS सिस्टीम आहे की सगळ्यांना, गरीब लोकांना अन्न मिळणार, त्याचं कव्हरेज वाढताना दिसतं, योजना मिळताना दिसतात कमी अधिक प्रमाणात, कमी अधिक इंटेन्सिटीनं, पण ती लोक भाजपचे मतदार राहिलेली नाहीत. असं 2019ला खरंच ते भाजपचे मतदार होते का? आत्ता ते कमी झालेत का? आणि असं असेल तर मग लाभार्थी सेंट्रिक मॉडेल, जे भाजपचे प्रवक्ते थेट म्हणतात की लाभार्थी हे आमचे मतदार आहेत सर्व जाती धर्माचे, हे फसलंय का? कसं आहे माहिती आहे ना, हे खूप गुंतागुंतीचं असतं. कारण लाभार्थी नावाचा जो समूह असतो तो पुन्हा वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भात त्याच्याकडे बघावं लागतं. आणि PDS म्हणजे धान्य पुरवठ्याची योजना जर सोडली, सार्वजनिक वितरणाची, तर बाकीच्या योजनांची सुरुवातीला जेवढ्या प्रमाणात सरकारने स्वतः जाहिरातही केली आणि त्यांची पोच होती ती नंतर राहिलेली नाही आहे. भाजपच्या अधिकृत
कोणीही माणूस ज्या पद्धतीने त्याचं सांगेल ते बाजूला ठेवून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की उज्ज्वलासारखी योजना जर सोडली की जी सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय झाली होती, तर बाकीच्या योजनांमध्ये असं दिसतं की फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्या योजनांवरचा खर्च वाढतो. हे झालेलं आहे, पब्लिक डोमेनमध्ये ही आकडेवारी आलेली आहे. टीकाकारांनी ते मांडलेलं आहे की तुम्ही कायम लोकांना लाभ देत नाही, बरोबर ठराविक वेळेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होतं निवडणुकीच्या तोंडावरती. तर लोकांना अशा पद्धतीचा 1 to 1 की मला तुम्ही पैसे दिले म्हणून मी तुम्हाला मत देतो असा व्यवहार घडतोच असं नाही. हा लाभार्थीच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो जर आपण याच्याशी जोडला की मुळात ते स्टॅग्नेटच होत आहे. हे जे सगळं वेलफेअर नावाचं मॉडेल आहे इकॉनॉमिक, तेच स्टॅग्नेट होतं आहे. कारण ही संख्या किती वाढती आहे याच्याबद्दलची सरकारी आकडेवारी जर बाजूला ठेवली तर व्यवहारात असं दिसतं की ती फार मर्यादित वाढती आहे. त्यांचा मग लाभ मिळणं, ते कुणाकडनं तुम्हाला हे मिळालं ते लोकांना पटणं आणि लोकांनी मत देणं, ही सगळी मग गुंतागुंतीची प्रक्रिया घडते आणि मतं मिळतातच असं होत नाही. दुसरं, हो मला लाभ मिळाला, पण त्याचबरोबर मला माझ्या मुलाला नोकरी नाही, महागाईचा प्रश्न आहे, हे बॅलन्स आऊट करतात ना लोक. या दोन गोष्टी बॅलन्स आऊट करतात की 6,000 रुपये मला मिळाले, पण बाकीचा जो खर्च वाढला शेतीसाठी लागणाऱ्या सामानाचा, तो जर वर्कआउट केला तर मला खरंच पैसे मिळाले का नाही मिळाले. म्हणजे मतदाराला इतकंही भोळं समजून चालणार नाही की त्याला बँकेत पैसे जमा झाले की तो येऊन आपल्याला मत देईल. हे इतकं घडत नसतं. लोक त्याचाही विचार करतात की खरंच आपल्याला पैसे मिळतात ते किती मिळतात, त्रास होतो तो किती होतो, हे सगळं विचारात घेतात लोक. ते तुम्ही आणि मी आत्ता स्टुडिओमध्ये बसून ज्या सैद्धांतिक पद्धतीने बोलतोय तसं कदाचित लोक बोलणार नाहीत आणि विचार करत नसतील, पण हे संबंध आपले कृपाभिलाषी याचकाचे होत आहेत हेही लोकांच्या कुठेतरी लक्षात येतच ना. भाजपची जे वेगळ्या संदर्भामध्ये आत्ता मोहन भागवत म्हणले की सेवा करताना औद्धत्य नसावं, ते भाजपला नडलेलं आहे की हे लाभार्थी जे आहेत ते मत देणारच, हे जे औद्धत्य आहे त्याच्यामध्ये याचक आणि दाता संबंध तुम्ही प्रस्थापित करताय आणि तो तुमच्या डोक्यात जसा तयार होतो तसतसं तुमच्या वर्तनातनं लोकांमध्ये ते येतं आणि लोक म्हणतात की तसं असेल तर नको, आम्ही मत देत नाही. आणि म्हणून तुम्ही पहा सुरुवातीच्या काळात थोडा उत्साह होता, विशेषतः स्त्री मतदारांमध्ये होता असं म्हटलं जायचं उज्ज्वलामुळे. तो पुढे राहिलेला नाहीये. मला काय होईल त्याच्याकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी 2 एक्सप्लिसिट प्रश्न. आपण ते तुकड्या तुकड्यांमध्ये गेल्या काही मिनिटात बोललोय. उत्तर प्रदेशात काय झालं, महाराष्ट्रात काय झालं? उत्तर प्रदेशमध्ये एक अगदी ढोबळ जे झालं, ज्याला हल्ली फॅशनेबल भाषेत वर्तमानपत्रांच्या ॲरिथमेटिक म्हणतात, ते गणित, की काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्या मतांचं गणित हे नीट जुळलं. हा एक भाग झाला उत्तर प्रदेशमध्ये. पण त्याच्या आतमध्ये जाऊन जर पाहायचं झालं तर दुसरा भाग मगाशी मी म्हणत होतो तो आहे की जी कनिष्ठ ओबीसींची म्हणजे यादवेतर ओबीसींची मतं ही सरसकट भाजपला गेल्या काही निवडणुकांमध्ये मिळत होती, ती आपल्याकडे ओढण्यात या दोन्ही पक्षांना यश आलं. मोठ्या प्रमाणावर नाही मिळाली, पण त्यांना पुरेशी एक तुकडा त्या मतांचा, एक स्तर त्या मतांचा त्यांच्याकडे आला की ज्याच्यामुळे त्यांना ठिकठिकाणी मतदारसंघनिहाय जिंकणं हे शक्य झालं. आणि हे जे घडलं उत्तर प्रदेशमध्ये त्याचा अर्थ असा झाला की कोणताही एक मतदारांचा वर्ग कायम आपल्याला मत देईल असं कुठल्याही पक्षाने गृहीत धरता कामा नये. उत्तर प्रदेशात काय झालं की उच्चवर्गीयांची मतं पक्की भाजपकडे राहिली, बाकीच्या सगळ्यांची थोडी थोडी मतं सरकली. ओबीसी, SC आणि मध्यम जाती असं ज्यांना म्हणता येईल त्या कमी प्रमाणात, जाट आणि राजपूतांची मतं फार नाही कमी झाली उत्तर प्रदेशात, पण काही प्रमाणात ती कमी झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की क्रिटिकल मतदारसंघाच्या पातळीवरती भारतीय जनता पक्षाचा पराभव होण्याची परिस्थिती तयार झाली. आणि हे उत्तर प्रदेशमध्ये सगळीकडे झालेलं आहे, पण पूर्वांचलामध्ये ते मोठ्या प्रमाणावर झालं. तो जास्त मागासलेला भाग आहे उत्तर प्रदेशातला, त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर ते परत गणित बरोबर बसतं की जिथे ज्या भागांकडे दुर्लक्ष झालेलं आहे, जे अविकसित आहेत, तिथे नाराजी ही जास्त आहे. आणि मी मागे माझ्या एका लेखात इंडियन एक्सप्रेसमधल्या म्हटलं होतं तसं हे जे हिंदुत्व नावाचं प्रकरण आहे ना, ते झालं आता चालून 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 त्याचा जो काही चकचकीतपणा आहे तो कमी झालेला आहे. आणि त्यामुळे आता तेवढ्यावरती तुम्हाला मतं नाही मिळू शकत की आमचा मुख्यमंत्री एक योगी आहे
आणि आमचे पंतप्रधान हे भगवी वस्त्र घालून रामाच्या प्रतिष्ठापनेला जातात, एवढ्यावरती मतं मिळणं हे संपलं. ते एक सायकल होतं, ते मतांचं सायकल हे 17 पासून 22 पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये चाललं. 22 नंतर ते सायकल संपल्यावरती आपल्याला असं दिसतं की ज्याला रुटीन पॉलिटिक्स म्हणतात, स्थानिक हेवेदावे, गटबाजी, स्थानिक कॅल्क्युलेशन्स, या सगळ्यामधनं UP किंवा महाराष्ट्र हे दोन्ही निकाल लागले. म्हणजे महाराष्ट्रात उदाहरणार्थ तुम्ही विचारत होतात नेमकं काय झालं. महाराष्ट्रात हे झालेलं आहे की महाराष्ट्रात ना मोदींची लाट होती ना विरोधी पक्षांची लाट होती. लाट कुणाचीच नव्हती. असं सर्वव्यापी वगैरे काही घडलं नाही. घडलं ते असं की ठिकठिकाणी जी कॅल्क्युलेशन्स लोकल पातळीवरती झाली त्यांनी तिथले निकाल घडवले आणि त्याच्यामध्ये एक ओव्हरआर्किंग चित्र असं होतं की मोदींची जादू नाही, हा एक भाग झाला मगाशी मी सांगत होतो त्याप्रमाणे. आणि दुसरा, दोन्ही म्हणजे मराठा आणि OBC हे दोन्ही मोठे समूह जे आहेत त्यांच्यातनं काँग्रेसला जी अजिबात मतं मिळेनाशी झाली होती गेल्या 2 निवडणुकांमध्ये, ती या निवडणुकीत वाढली. फार वाढलेली नाही, असं काही झालेलं नाही की मराठे काँग्रेसकडे आणि OBC भाजपकडे, असं अजिबात झालेलं नाही. हे खूप जनरल चर्चा आपण करतो की काहीतरी मराठा समाज सगळा भाजपकडनं बाहेर पडला आणि OBC सगळा भाजपकडे गेला. या दोन्ही गोष्टी घडल्या नाहीत. घडलं ते असं की दोन्ही युत्यांना या दोन्ही मोठ्या समूहांची मतं मिळाली कमी जास्त प्रमाणात आणि त्यातनं हा विजय साकारला. कारण भाजपकडे या 2 समूहांच्या खेरीज फक्त उच्च जातीय होते. यांच्याकडे त्या तुलनेने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची जास्त मतं यांना मिळू शकली महाविकास आघाडीला आणि त्यामुळे त्यांना ते विजय शक्य झाले.